थाने में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना शिंदे गुट सांसद नरेश मस्के ने उबाटा गुट सांसद संजय राउत के मुंबई मेयर बयान को लेकर पलटवार करते हुए कहा कि मेरी आवाज सुनो। इस प्रकार से राउत सुबह के गप्पे लड़ाते हैं। आगे मस्के ने राउत पर एक ही प्रेस कॉन्फ्रेंस में दो तरफ बातें करने का गंभीर आरोप लगाया। यह आरोप मस्के ने राउत के मुंबई में भाजपा का मेयर बना तो यह शोक की बातें को लेकर लगाया। आगे उन्होंने बताया कि कल्याण डोंबिवली में शिवसेना भाजप महायुति का महापौर बनेगा। संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात? संजय राऊतांची अवस्था आत्याबाईला मिशा असत्या तर अशी अवस्था त्यांची झालेली आहे। मेरी आवाज सुनो अशा पद्धतीने ते सकाळच्या गप्पा मारतात। त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झालेली दिसते। लवकरात लवकर ते अगदी छानपैकी बरे व्हावेत एवढी सदिच्छा मी त्यांना देतो। मुंबईचा महापौर जर भाजपचा होईल तेव्हा शोककळा होईल असं देखील आता राऊतांचं म्हणणं म्हणजे शिवसेनेचा एकीकडे बोलतात की आमची आणि देवेंद्रजींची चर्चा झालेली शोककळा या ठिकाणी पसरेल। ही दुटप्पी भूमिका नक्की काय आहे? त्याच्यामुळे संजय राऊतांची भूमिका ही नक्की काय हे तपासण्याकरता मानसोपचार तज्ञ त्यांची खऱ्या अर्थाने गरज लागणार आहे। एकाच प्रेसमध्ये दोन वेगवेगळी द्विअर्थी भाषा बोलतात, दोन संदर्भ त्या ठिकाणी व्यक्त करतात। त्यामुळे आत्याबाईला मिशा असत्या तर अशी परिस्थिती संजय राऊतांची झालेली आहे। तर शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे। मुंबईत देखील होऊ शकते। एकनाथ शिंदे लोहपुरुष आहे, अमित शहा खांद्यावरती घेऊन फिरत असतात। संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात यावर प्रतिक्रिया देणे मला उचित वाटत नाही। संजय राऊतांच्या अशा कमेंट्समुळे शिवसेना भाजप युतीमध्ये काही फरक पडणार नाही। त्यांनी अशा भांडणं लावण्याची जी काही प्रकार आहेत कुडमुड्या ज्योतिषी याप्रमाणे ते कुडमुड्या ज्योतिषी प्रमाणे जी काही संदर्भ देत आहेत त्यावर लक्ष देण्याची गरज नाही। महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होईल। आता भाजप म्हणते की आमचा महापौर ठाण्यात असावा, कल्याण डोंबिवलीला असावा। सर्वकडे आता प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत असेल। मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा म्हणून ते शक्य आहे का? शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो। देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। मुंबईचा महापौर बसावा असं वाटतं का आपल्याला? मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं। शताब्दी महोत्सव आहे बाळासाहेब ठाकरे। हे बघा, प्रत्येकाला वाटतं। मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं। परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे। भाजपचे नेते वरिष्ठांना भेटणार आहे महापौर पदासाठी। तुमचं देखील वरिष्ठांशी चर्चा आली का? हे बघा, आमच्याकडे आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। तर बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष आहे। या शताब्दी वर्षात कितके वर्ष मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असलेला ह्या वर्षात असावा अशी अपेक्षा आहे। शिवसेना आणि भाजपचा महायुतीचा महापौर होईल। युबीटी म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे नाही आहे। खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष म्हणून या महाराष्ट्राने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता दिलेली आहे। नगरपंचायतांच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कौल आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे युबीटी हा काही वारसा हक्काचा विषय नाही आहे। राजकारण हे वारसा हक्काने नसतं, कामावरती असतं आणि कामावरती एकनाथ शिंदे साहेबांना कौल बाळासाहेबांचा वारसा म्हणून, कामाचा वारसा म्हणून जनतेने दिलेला आहे, महाराष्ट्रातील जनतेने। त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आमचा पक्ष आहे तोच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा चालवतोय। संजय केळकर असेल किंवा निरंजन डावकरांचं म्हणणं आहे की योग्य सन्मान जर मिळाला नाही, योग्य पद जर मिळालं तर